वाचवा ए तुझी अवकात चुकीचा करताय वाचवा कुठे आहे का या माणूस बघा काय करतोय काय करतोय चल की किती वेळ झाला का वाट बघतोय तुझी अरे तुला तर माहिती ना लपून झोपून यावं लागतं यायला पुंश पुणे यावं लागतं मग एकदा काहीतरी तुझ्या नवऱ्याचा बंदोबस्त कर म्हणजे आपल्याला भेटायचं मला सारखं जाऊ दे माझ्या नवऱ्याचं काय घेऊन बसतो आपण त्याच्यामुळे अडचण होती नाही तर आपल्याला भेटायला मग आता काय करायचं तसं पण मला नाही आवडत तो तुला लग्नच काय आलं त्यावर करायचं आता मला काय माहिती घरच्यांनी दिले लावून मग आता करावंच लागेल म्हणजे लागले बरं जाऊ दे साडी लय भारी दिसते तुला ही आज तूच घेऊन दिलेली ना म्हणून भारी दिसते अजून की केशी का असलीस तसं तर काही पण नको बस झाली एवढीच तुम्हाला आधीच भेटायला पाहिजे होता तर तुझ्याशीच लग्न केलं असतं अजून पण करतो लग्न लग्नाचं काय तेव्हा खरंच हा मग मी तर तयार आहे तुझ्याशी लग्न करायला कर काहीतरी नवऱ्याचं आपण करू लग्न आपण ना करूच खरंच काहीतरी आणि करून टाकू मस्त लग्न काय चाललंय शोभतंय का तुम्हाला हा चांगल्या घरच्या पुरी असं करतात का हा कोण येऊ कधीपासून चालू आहे सरळ सरळ फसवित आहे तुम्ही मी माझ्या समोरून गेले तुम्ही भावताली बघितलं नाही मला शंका आली तिथंच हा उन्हातानाशी अशी ही धंदे करा येतात तुम्ही इकडं हे बघा भाऊजी तसं तुमच्या भावासोबत काय माझं मतच नव्हतं लग्न करायचं मग कशाला केलं ते आधीच सांगायचं ना आता झालंय तर मग शोभत नाही तुम्हाला करणं आता दिलं घरच्यांनी लावून त्याला मी काय करू पण मागचं मागं सोडून द्यायचं ना भूतकाळ नाही काढला आम्ही पण आता नवीन लग्नाचा संसार करायचा ना व्यवस्थित हे असं अजून येऊन भेटताय तुम्ही एखाद्याने मी बघितलं म्हणून ठीक आहे एखाद्याने बघितलं तर काय होणार आहे हा कोण आहे रे तू बॉयफ्रेंड आहे त्याचा मी बॉयफ्रेंड आहे हा तुला आमच्याच घरचे दिसले काय आमचं आधीपासून लय दिवसापासून परत चालू दिसलं नाही पाहिजे इथं नाही तंगड तोडीन इथंच तुम्ही त्याला नका बोलू त्याची काही चूक नाही आहेत त्याची नाही चूक मग आता काय करायचं आहे. तुझं तू बघ हे असं चालू ठेवायचं तुम्हाला ते मी माझं बघन काय करायचंय काही नाही ते मग बघायचं असेल तर मग मी घरच्यांना तसं बोलायला कशाला त्या दादाची लाईफ तरी तुम्ही जिंदगी अशी खराब करता त्याला सांगतो ना मी सोडून द्या म्हणून विषय तुझं जे चाललंय ना संसारात असं मागं बघ बायको काय कारस्थान करते म्हणतो मी बोला मी पण बघते कसं बोलता येते केलं का माझ्या संसाराचं वाटोळ काय केलं संसार तुम्ही वाटोळ केलंय अजून तुम्हाला घरच्यांना सांगायचंय अच्छा सांगायचंय मग बर तुम्हाला कळतंय की तुम्ही काय करताय ते सरळ सरळ फसवित आहे तुम्हाला जरी तसं राहायचं असलं ना पण मग ती माझे भाऊ आहेत घरचे आहेत तो माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे मी बघन काय करायचं वैयक्तिक प्रॉब्लेम आहे ना तुम्ही मग सांगितल्यानंतर काय असेल तुमचं सॉर्ट आउट करा सॉर्ट आउट करा कसं सॉर्ट आउट करा कसं म्हणजे तसं पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदलच नाही करायचं म्हणलं मग सांगावंच लागेल ना घरी तुमचं असंच चालू ठेवायचं असेल तर आता ठरवलंच आहे ना माझ्या संसाराचं वाटोळ करायचं मग मी बघतेच आता काय करायचं काय करायचं ते करा एकदा घरी सांगितलं वाचवा वाचवा ए तुझी अवकात चुकीचा करताय वाचवा कुठे आहे का या माणूस बघा काय करतोय काय करतोय सांगते ना ती काय करतोय तुम्ही काय करताय काय करते सांगते ना आता माझं वाटोळ करताय ना तुम्ही दाखवते तुमच्या भावाला पण तुम्हाला पण वाचवा थोडं चुकीचं करताय कोण चुकीचं करताय ना मी सांगते बाजूला बरं बाजूला कोण बाजूला होता ना मी पाहते शाळा वाचवा ओ वाचवा माणूस बघा माझी जबरदस्ती करतोय वाचवा मी काय केलंय काय केलं काय नाही केलं ना तुम्ही करताय मग तुम्ही एखाद्या संसार जोटो करता बाजूला मी नाही संसार जोटवळ तुम्ही करताय वाचवा शोभत नाही बरं काही सासूबाई मी सांगते ना काय करताय काय नाही ते वाचवा या पटकन या माणूस बघा बाजूला तुम्ही आई शपथ वाचवा वाचवा बघ काय झालं माझी जिरवाई नितीन! ना आता मी बघ कशी जिरव दार उघड उघड वाचवा वाचवा उघड किती ना तुम्ही माझी जिरवाई निघाली होते ना आता बघा ना तुमची कशी जिरवते की हो गो बाया काय झालं हो
त्याने माझ्या इज्जतीवर हात टाकला. अरे तू बारका भाऊ आहे ना, हे असं करतो का रे तू? काय केलं मी? अरे थांबा, तुम्ही भांडू नका, थांबा. ही सरळ सरळ फसवती. कोण फसवते? तू अंधारात आहे. ती खोटं कशाला बोलत रे? तात्या त्याला सांगा अरे बरं धर का? ना याला. तुम्ही इकडे या. इकडे काय तू. करता हे तुम्ही खूप दोघं पडते आपल्या आतमध्ये? दोघांच्यात. कोण पोट पाडते? हिचं काय काय सांगू? छे आपलंच नाणं खोटं आहे. काय सांगणार आहे तुम्हाला तरी? हा? तिचा ती माझी बायको जास्त बोलू नको बरं का तू. मी असं करीन वाटतं का तुला? अरे केलंय ना घरात जाऊन आणि म्हणतो असं केलं का पुढं? अहो, पण त्यांच्याकडे ऐकून तरी घ्या ना. तात्या खूप चुकीत चाललेलं आहे. आपल्याच घरी काय चाललंय तुम्हाला माहित पण नाहीये. अरे सगळे तर तू करून म्हणतो हे चुकीत चाललंय. तात्या त्याला तुम्ही समजून सोडा सांगा. त्यांना. तात्या तुम्ही सोडा. ऐका तुम्ही, हे चुकीत चाललंय याला माहिती पण नाहीये. भोळा अरे आपला गप नितीन. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला अजिबात. अहो, तुम्ही एकदा त्यांचं ऐकून तरी घ्या ना. तुम्हाला वाटतं का मी असं करीन? अरे बाबा, आम्ही आमच्या कानाने ऐकलंय, सगळ्या लोकांनी बघितलंय. पण त्याच्या आतमध्ये मी काहीतरी घडलंय, तुम्ही पण समजून घ्या ना. वाटतं का रे? सोड. तात्या तुम्ही त्यांना. तात्या ह्याला घरात काय चाललंय हे पण माहिती नाही. अरे गप नितीन. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. तात्या तुम्हाला वाटतं का मी असं करेल? अरे काय करायचं बाकी ठेवलंय तू? सगळं आम्ही डोळ्यांनी बघितलंय आता. तात्या तुम्ही दरवाजाच्या आतमध्ये काय घडलं तुम्हाला माहित पण नाहीये. आणि हे शोभतंय का तुम्हाला असं? ही पाहिजे होतं का? अरे तुला शोभतंय का? थोरली वहिनी आहे ती, आई सारखी असती तुझ्या. तुझ्या कोणी अपेक्षा नव्हती बरं का? लय विश्वास ठेवला तुझ्यावर. पैसे मी असं नाही केलेलं. अहो, पण हे सगळे काय म्हणतायत? काय म्हणतात आता? काय काय सांगणार? एक माणूस नासका निघाला ना, एक तर अख्खं घर फोडतं. ती आज बघितलं मी कसं आहे ते. ते तू ये, तो नीट लक्ष नाही. सगळी चुकी यांचीच नाहीये. मग मला कोणाची? मला मला विश्वास आहे त्यांच्यावर. ते असं करूच शकत नाहीत. हा, घे नवऱ्याचीच बाजू तू पण. अरे तात्या मला काय याच्या बरोबर राहायचं नाही. मला व्हायला द्या तुम्ही आता. नाही, बरोबर आहे. तुला वेगळं पाहिजे ना, तुला वेगळं देऊन टाकतो पहिले. दादा तिला जे त्यांना जे पाहिजे ना तीच घडते. सगळं त्यांच्या मनासारखं चाललंय. त्यांना हेच पाहिजे होतं. अरे मग तुझ्या सारख्या नालायकाच्या मनासारखं होण्याचं ते परवडले ना मला. होऊ दे ना त्यांच्या मनासारखं. हे दिवस दाखवायचेत का तुला मला? जाऊ द्या, तुमच्यावर नाही ना कोणाचा विश्वास. करा तुम्हाला जे काय करायचंय त्यांना. काय नाही व्हायला द्या तुम्ही आता. तुम्ही तिकडे काही करा पण. एवढं जर होणार असेल मीच थांबत नाही इथं. अरे नशीब तुला वाहिलं देतोय. तुला तर घरातून हाकलून द्यायला पाहिजे मी. चल हो बाहेर. जाऊ दे सुनबाई, लय नको त्रास करून घेतो. झालं गेलं विसरून जा. आपलंच माणूस नालायक निघल्यावर कोणाला बोलता येत नाही. मला काय राहायचं नाही. तुम्ही काय असेल ते बघा त्याचं. त्याला आहे ना मी पोटापुरतं काय द्यायचं ते देतो. तसं तर हकलूनच देणार होतो मी. पण हात जोडतो किती झालं तरी तो आपला आहे. त्याला काय येईन ते 2 घास देतो आणि घरातनं हकलून देतो. या चल भाऊ. काय करू घरात?